सुरुवातीलाच सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती HMPV संदर्भात। तर HMPVनं चीनमध्ये थैमान घातलाय। ज्या कोरोनाचा जन्म चीनमध्ये झाला तिथेच आता HMPVनं धुमाकूळ घातलेला आहे। फक्त 10 दिवसांमध्ये चीनच्या रुग्णसंख्येत 529% वाढ झालेली आहे। वुहानमध्ये सर्व शाळांना सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी चीन लपवालपवी करताना दिसतंय। चीनने अधिकृत कोणतीही माहिती अजूनही दिलेली नाहीये आणि म्हणून जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO चीनकडून तातडीनं HMPV संदर्भात अहवाल मागवलाय। तर चीनमध्ये HMPVनं थैमान घातलाय। HMPV अत्यंत वेगानं पसरतोय आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। चीनमध्ये आता अँटीव्हायरल औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळेच औषधांचा काळा बाजार सुरू झालेला आहे। अँटीव्हायरल औषध जवळपास 3000 रुपयांना विकलं जात आहे। तर इकडे भारतात सुद्धा HMPVच्या पार्श्वभूमीवरती जळगावात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आलेली आहे। जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। नवजात बालकं आणि मुलांसाठी 40 बेड्स तयार करण्यात आलेत, तर स्वतंत्र 20 बेड सुद्धा उपलब्ध करण्यात आलेत। जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या रुग्णालयांमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी सुद्धा यंत्रणा सज्ज झाली असल्याचं कळत आहे। रूटीन सर्दी सारखे ह्याचे सिम्पटम्स असतात, जे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आपण जो म्हणतो, वरच्या नाकाची ही घशाची सर्दी, ही फक्त हे रूटीन सिम्पटम असतात। जर काही इम्युनो कॉम्प्रोमाइज कंडिशन असेल तर LRTI होऊ शकतो, म्हणजे लंग्सचा खालचं इन्फेक्शन, जसं न्यूमोनिया आपण म्हणतो तो होऊ शकतो। पण हा बऱ्यापैकी बरा होणारा हा आजार आहे। काळजी म्हणजे सर्दी वगैरे झाली तर जर सिम्पटम्स वाटले तर डॉक्टरांना दाखवावं आणि ज्याला सर्दी वाटते त्यानं थोडंसं आयसोलेशन करावं, एवढीच काळजी जरी घेतली तरी सफिशियंट आहे। या HMPV संदर्भात अनेकही महत्त्वाचे अपडेट्स आहे आणि त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती नाशिक आरोग्य विभाग सतर्क झालाय। सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर तात्काळ HMPV तपासणी करण्यात येणार आहे। तसंच जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त बेड आणि ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। HMPVचे राज्यात 2 रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग हाय अलर्टवरती आलाय। हिंगोलीत सर्व डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत। पुढील आदेशापर्यंत या सुट्ट्या रद्द असतील। दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घाबरून जाऊ नका, काळजी घ्या असं आवाहन नागरिकांना केलंय। व्हायरसचा संभाव्य धोका रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून HMPV गांभीर्यानं घेण्यासारखा नाहीये असं आरोग्यमंत्री म्हणाले। HMPV बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली। यावेळी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे। पुढील उपाययोजनांसंदर्भात निर्णय झाल्याचीही माहिती आहे। HMPV हा आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि याच्या विरोधात लढण्यासाठी भारतीयांमध्ये अगोदरपासूनच अँटीबॉडीज आहेत, त्यामुळे घाबरून जाऊ नका अशी प्रतिक्रिया CSIRचे माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी दिली आहे। मायक्रोसॉफ्ट भारतात AI मध्ये $3 अब्ज ची गुंतवणूक करणार आहे। AI क्षेत्रात भारताला पहिल्या प्राधान्याचा देश बनवण्याचा मानस व्यक्त करत मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी मोठी घोषणा केली आहे। देशातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी इन्फोसिसनं आपल्या कर्मचाऱ्यांची वार्षिक पगारवाढ पुढे ढकलली आहे। इन्फोसिस कर्मचाऱ्यांना 2024-25 मध्ये अद्यापही पगारवाढ मिळालेली नाहीये, तर आता चौथ्या तिमाहीत देण्याचा विचार केला जातोय। कंपनीनं शेवटची पगारवाढ नोव्हेंबर 2023 मध्ये केली होती। कोल्हापुरातील विशाळगडावरती पर्यटकांना जाण्यास आता परवानगी देण्यात आलेली आहे। विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारानंतर तब्बल 5 महिन्यांनंतर गड पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय। तर पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना गडावरती सोडण्यात यावं अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या गेल्या आहेत।
माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी घालण्यात आली आहे. घरगुती मूर्ती सुद्धा पर्यावरणपूरक हव्यात असा निर्णयच मुंबई महापालिकेने घेतलाय. रेल्वे बोर्डाच्या नव्या नियमानुसार मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना 4 जनरल डबे जोडण्यात येणार आहेत. सध्या काही ठराविक गाड्यांना 4 जनरल डबे जोडण्यात आले असून लवकरच त्याचं काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना जागा मिळणार असून त्यांची सोय होणार आहे. दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकाबाबत केंद्रानं मोठा निर्णय घेतलाय. राजघाट संकुलात आता प्रणव मुखर्जी यांचं स्मारक होणार आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे आणि याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानलेत. नेट सीट शिवाय सुद्धा आता सहाय्यक प्राध्यापक होणं शक्य होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं प्राध्यापक, प्राचार्य आणि कुलगुरू निवडीसाठी नवीन नियमावली तयार केली आहे. यामध्ये 55% पदव्युत्तर पदवी मिळालेले उमेदवार आता सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी पात्र असतील. आरटीई 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी 8,000 शाळांनी नोंदणी केली आहे. सुमारे 1 लाख प्रवेशाच्या जागांची नोंदणी झाली आहे. अटक टाळण्यासाठी बरखास्त IAS पूजा खेडकरनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याआधी दिल्ली उच्च न्यायालयानं पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान पूजा खेडकर विरोधात UPSCनं दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल केलाय. बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळालाय. प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयानं आसाराम बापूला सशर्त जामीन मंजूर केलाय. 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आलाय. मात्र या कालावधीत ते शिष्य अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत. दादर रेल्वे स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या माथेफिरूला पोलिसांनी अटक केली असून 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दादर रेल्वे स्थानकात तरुणीचे केस कापून तो फरार झाला होता. भर गर्दीत घडलेल्या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेवरतीही आता सवाल उपस्थित केला जातोय. सारा अली खान महादेवाची मोठी भक्त आहे. सारा अली खान वर्षाच्या पहिल्या सोमवारी मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी गेली होती. या फोटोमध्ये ती कपाळावरती गंध लावून पांढरा सूट परिधान करून महादेवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसली. सर्वोच्च न्यायालयानं ऑनलाईन फसवणूक प्रकरणात SBIला फटकारलाय. एका ग्राहकाची ऑनलाईन फसवणूक होऊनही SBIनं ग्राहकावरच हलगर्जीपणाचा आरोप केला आणि स्वतःची जबाबदारी झटकून दिली. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयानं फटकारत 94,000 रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. भारत सरकारकडून GDP बाबत अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय. त्यानुसार 2024-25 या काळात GDP निच्चांकी पातळीवरती असू शकतो असा अंदाज आहे. गेल्या आर्थिक वर्षात GDP 8.2 होता. मात्र यावेळेस साधारण 6.4 इतक्या GDPची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान तसं घडलं तर ही 4 वर्षातली निच्चांकी पातळी असेल. केंद्रीय गृह मंत्रालयानं इंटरपोलच्या धर्तीवरती आता भारतपोल पोर्टल लॉन्च केलंय. भारतपोलमुळे आता राज्याच्या पोलिसांना थेट इंटरपोलची मदत मिळणार आहे. म्हणजेच मुंबई पोलीस थेट इंटरपोल सोबत कनेक्ट होणार आहे. तिबेटमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 126 जणांचा मृत्यू झालाय. नेपाळपासून ते तिबेट आणि भारतापर्यंत हा भूकंपाचा धक्का जाणवला. नेपाळ आणि चीनच्या सीमेवरती जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदू होता. आणि यानंतर आता कर्नाटकातून एक अतिशय धक्कादायक आणि पालकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. एका 8 वर्षीय विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय. 3रीच्या विद्यार्थिनीला शाळेतच हार्ट अटॅक आला. ही मुलगी शाळेत आली त्यावेळी तिची तब्येत चांगली होती. शिक्षिकेला पुस्तक दाखवण्यासाठी ही विद्यार्थिनी उभी राहिली. मात्र त्याच वेळी ती बेशुद्ध होऊन कोसळली. शिक्षिकेनं या विद्यार्थिनीला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. कर्नाटकच्या चामराजनगर इथे ही घटना घडली आहे. देशातील लहान मुलांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या संख्येनं आता सगळ्यांनाच चिंता वाटतेय. आतापर्यंत पालक मुलांच्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल निश्चिंत असायचे, पण आता अशा घटनांनी पालकही चिंतेत आल्याचं पाहायला मिळतंय.
यानंतर बुलेटिनमध्ये आता राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेशच राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिलेत. पक्षाची कामं जनतेपर्यंत पोहोचवा तसंच निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून युतीची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा आणि लोकसभेतही मनसे शिंदेंसोबत युती करण्यास तयार होती. तसंच भाजपचाही ग्रीन सिग्नल होता. मात्र शिंदेंमुळेच मनसेचा युतीत येण्याचा मार्ग बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार किसन कथोरे यांनी अंबरनाथ आणि बदलापूर महापालिका एकत्रित येण्याचा विरोध केलाय. अंबरनाथ आणि बदलापूर एकत्रित महापालिका होणार नाही. बदलापुरात स्वतंत्र महापालिकाच अस्तित्वात येणार अशी स्पष्ट भूमिका आमदार कथोरेंनी मांडली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक येत्या 5 फेब्रुवारीला होणार असून या मतदानाची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातली माहिती दिली आहे. ईव्हीएमवरील विरोधकांचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळलेत. ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी केलाय. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक गंभीर आरोप केलाय. दलित व्यक्तीला मारहाण करताना देशमुख मध्ये पडल्यानं त्यांची हत्या करण्यात आल्याचाच आरोप धस यांनी केलाय. तसंच आरोपींचा तेरेनाम करा अशी मागणीही धसांनी केली आहे. भाजप आमदार सुरेश धस हे युतीधर्म पाळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. बीड राष्ट्रवादीचे पदाधिकारी यामुळे आक्रमक झालेत. या सर्व कारणांमुळे राष्ट्रवादीचे आजी माजी आमदारांचं एक शिष्टमंडळही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि धस यांच्याबाबत तक्रार करणार आहे. बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ 10 तारखेला जालन्यात जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज, सर्वपक्षीय नेते आणि देशमुख कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी होतील. नांदेडच्या माळाकोळी पोलीस ठाण्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. परभणीमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निषेध मोर्चामध्ये मंत्री धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांच्यावरती अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी जरांगे पाटलांवरती बीड, पुण्यात सुद्धा गुन्हा दाखल झालाय. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या आधी आणि नंतर अनेक घटना घडल्या आहेत. त्यावर कोणी काही बोलत नाही. केवळ बीड जिल्ह्यालाच टार्गेट केलं जातंय अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे. शिवाय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचं वातावरण नक्कीच बदलतील असंही पंकजा मुंडे म्हणाले आहेत. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा अधिकार अजित पवारांचा आहे. मुख्यमंत्र्यांचा याच्याशी काय संबंध? त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे अशी प्रतिक्रियाच भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती विरोधक ठाम आहेत. नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा नेते रमेश केरे पाटील यांनी केली आहे. आमच्या एका भावाचा जीव गेलाय, कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांना फिरू सुद्धा देणार नाही असा इशाराच केरे पाटलांनी दिलाय. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता करुणा शर्मा यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असा आरोप करत करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरात स्टारबक्स या दुकानाची पाटी मराठीत नसल्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. इथल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्टारबक्सच्या पाटीला काळं फासलं आणि या प्रकरणी काही कार्यकर्त्यांना मरीन लाईन पोलिसांनी ताब्यातही घेतलं. मंत्रिमंडळ विस्तारानंतर जवळपास महिनाभरानंतर दत्ता भरणे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय. यावेळी नातेवाईकाच्या लग्नामुळे मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला गैरहजर होतो असं दत्ता भरणे म्हणाले. शिवाय नाराज नाही असंही ते म्हणाले.
लाडकी बहीण योजनेचे नियम प्राप्त झाले नसल्यानं जुन्या नियमांच्या आधारेच अर्जाची छाननी केली जाते. आतापर्यंत 21 बहिणींनी आपले अर्ज परत घेतलेत. नवीन नियम प्राप्त झाल्यानंतर येणाऱ्या अर्जांची छाननी केली जाणार असून त्यानंतर पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ दिला जाईल. पुण्यातून एक धक्कादायक अशी बातमी समोर येते. पुण्यातील IT कंपनीच्या पार्किंगमध्ये हल्ला झालेल्या शुभदा कोदारेंचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. अतिरिक्त रक्तस्राव झाल्यानं तिचा मृत्यू झालाय. शुभदावरती तिच्या सहकार्यानंच धारदार शस्त्रानं हल्ला केला होता. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि या प्रकरणातील आरोपी कृष्णा कनोजा यालाही अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि भारतीय हत्यार कायदा 425 अन्वये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की ही मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्या आर्थिक देवाणघेवाणीच्या रागातूनच या मुलानं त्या मुलीवर हल्ला केलेला आहे. आणि यानंतर आता 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. नाशिकच्या येवल्यातल्या रघुजी बाबा मंदिर परिसरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी एका चिमुकलीवरती हल्ला केलाय. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली. कोल्हापुरात 2 एसटी कंडक्टरमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. ब्रेकडाऊन एसटी मधील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये घेण्यावरून ही मारहाणी घडली आणि या घटनेचे व्हिडिओ आता समोर आलेत. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा बस स्थानकात किरकोळ वादातून 80 ते 90 शालेय विद्यार्थी आपापसात भिडले. विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळा ग्रुप असल्यानं त्यांच्यात नेहमी वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच विद्यार्थी अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचीही माहिती आहे. रामगिरी महाराजांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. राष्ट्रगीत हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी 1911 मध्ये लिहिलं. अशा गीताला आपलं राष्ट्रगीत म्हणणं योग्य नाही असं ते म्हणाले. धनगर मेंढपाळ यांच्या विविध मुद्द्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत. अमरावतीतल्या आंदोलनात बच्चू कडूंसह महादेव जानकर सुद्धा सहभागी झाले होते. आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहेत, मागण्या मान्य कराव्या, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील असा इशाराच बच्चू कडूंनी सरकारला दिलाय. कांदा आणि दूध दरवाढीसाठी बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यवतमाळच्या आर्णी दिग्रस राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम करण्यात येणार आहे. हे काम लवकर पूर्ण केलं जावं याकरिताच नगरपालिकेच्या महिला ऊर्जा अभियंता हर्षदा चौधरींनी स्वतः दिवा काढण्यासाठी 25 फूट वर त्या चढल्या. बांधकामादरम्यान पथदिव्यांचं नुकसान होऊ नये यासाठीच पालिका मजूर लावून पथदिवे काढतायत. कसाराहून खोडाळा गावाच्या दिशेनं जात असलेल्या जीपचा अपघात झालाय. चालकाचा ताबा सुटल्यानं जीप पैतरणा नदीच्या तरीत कोसळली. अपघातात एकाचा मृत्यू तर 10 जण जखमी झालेत.